येलकोट येलकोट सदानंदाचा नमस्कार मित्रांनो, GT इन्फो चॅनलच्या माध्यमातून मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत अखंड महाराष्ट्राची कुलदैवत आणि खंडरायांची राजधानी जेजुरी या नगरामध्ये। तर मित्रांनो, पूर्ण पहिल्या पायरीपासून मंदिरापर्यंत संपूर्ण मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त GT इन्फो चॅनल। येलकोट येलकोट जय मल्हार सदा। लोक परदेशात जाऊन परदेशातील संस्कृती दाखवतात। मी महाराष्ट्रात राहून आज मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रीयन संस्कृती दाखवणार आहे। जेजुरी गडाच्या मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर तुफान गर्दी पाहायला मिळते। सुरुवातीलाच आपल्याला पहिल्या पायरीजवळ नंदी महाराजांचं दर्शन घडते। नंदी महाराज हे शंकराचे वाहन आहेत आणि मल्हारी मार्तंड हे महादेवांचं अवतार आहेत। माझ्या बायकोला उचलून घेऊन मी 5 मानाच्या पायऱ्या चढलो। मल्हारी मार्तंड जेव्हा लग्न करून आले होते तेव्हा बानुबाई व मालसाला सुद्धा अशाच प्रकारे 5 पायऱ्या उचलून ते घेऊन गेले होते। तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली, ती आतापर्यंत ही प्रथा सुरूच आहे। येलकोट येलकोट सदानंदाचा गडाच्या पायऱ्या चढताना आपल्याला दोन्ही बाजूला प्रसादाची दुकाने सुद्धा आढळतात। आणि मित्रांनो, आपण थेट पोहोचलो आहोत पृथ्वीवरच्या स्वर्गावर, म्हणजेच खंडरायाच्या।
गडाच्या अगदी उजव्या बाजूला आपल्याला विष्णूंच्या पादुका पाहायला मिळतात. गडाच्या अगदी समोरच आपल्याला दीपस्तंभ सुद्धा पाहायला मिळतात. ही आहे मल्हारी मार्तंडांची तलवार. गड उतरून मध्यभागी आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आढळतो. अहिल्याबाईंनी गडाची तटबंदी बांधली होती. अहिल्याबाईंच्या पुतळ्याच्या खाली अगदी बाणाईचं मंदिर सुद्धा आढळतो.